नमस्कार, मी प्रियंका। चला आज करू मस्त अशी मोड आलेल्या मुगाची वाटण करून भाजी। घरच्याच साहित्यामध्ये आज आपण वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी साहित्य घेतले आहेत अगदी थोडी कोथिंबीर आणि 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतले आहेत उभे, 1 मीडियम साईजचा टोमॅटो कापून घेतलेला आहे। उभे आकाराचेच कापून घ्यायचे आहेत मोठे मोठे, जे की भाजताना एकदम मस्त भाजले जातात। अगदी थोडेसे इथे मी तीळ घेतलेले आहेत, तीळ पण लागणार आहेत वाटण्यासाठी आपल्याला। आणि खोबरं चिरून घेतलेलं आहे इथे मी, आणि 8-9 ह्या इथे मस्त अशा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। एवढं काही आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे साहित्य। चला मग आता आपण वाटण तयार करून घेऊ। चला आता आपण वाटण भाजून घेऊ। गॅसवरती तवा तापायला ठेवला आहे। थोडंसं तेल टाकून घेऊ वाटण भाजण्यासाठी, आणि त्यामध्ये आपण कापून घेतलेला कांदा टाकू। सर्व काही आपण चिरून घेतलेलं आहे ते या वाटणामध्ये आपण घालून घेऊ, आणि सर्व काही वाटण छान असं भाजून घेणार आहोत। चांगलं तुम्हाला वाटण असं मस्त भाजून घ्यायचं आहे। वाटणावरती सगळं काही आहे आपल्या भाजीचं। वाटण जर चांगलं भाजलं तरच आपली भाजी एकदम टेस्टी बनणार आहे। छान मी आता वाटण भाजत आलं ना की आपण लास्टला यामध्ये तीळ घालणार आहोत। मस्त वाटण भाजून घेते मी आता याला। बघा चांगलं असं वाटण भाजत आलेलं आहे। आपण तीळ लास्टला का घालणार आहोत, कारण पहिल्यांदा जर तीळ घातले असते तर असे तीळ तडतड उडून पडतात, त्यामुळे मी लास्टला तीळ इथे घालणार आहे। चला भाजून झालेला आहे आता मस्तपैकी छान असं बरेच। आता यामध्ये मी तीळ घालून घेते, आणि तिळाला पण आता ह्या वाटणासोबत मस्त असं भाजून घेते। एकदम मस्त असं जर वाटण तयार केलं ना तर एकदम भारी मस्त अशी भाजी तयार होते। तुम्ही या पद्धतीने नक्की भाजी बनवून बघा, खरंच तुम्हाला नक्कीच आवडेल। बघा आता छान असं मी वाटण भाजून घेते। आता यामध्ये आपण चिरून म्हणजे छान अशी कोथिंबीर मी आता यामध्ये घालून घेणार आहे, आणि या वाटणामध्ये याला देखील असं परतून घेणार आहे। बघा किती मस्त असं वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते। बघा वाटणाला मी चांगलं प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घेतलं आहे। वाटण गार होतंय तोपर्यंत आपल्याला थोडंसं अगदी मीठ टाकून पाण्यामध्ये मूग शिजवून घ्यायचे आहेत। मूग शिजवण्यासाठी मी अगोदरच पाणी तापवून ठेवलं आहे। आता यामध्ये थोडंसं मीठ घालू। मूग शिजवले ना की त्याचं म्हणजे सगळा कच्चेपणा निघून जातो, आणि खायला ही भाजी एकदम मस्त लागते। कारण जर असेच आपण मुगाचे मोडे येऊन अशीच जर भाजी केली ना तर थोडी म्हणजे शिजायला टाईम लागतो। जर अगोदर शिजवून घेतली ना, डायरेक्ट उकळी आली तर मग छान अशी लवकर भाजी तयार होते। आता यामध्ये मूग घालून घेऊ, आणि अगदी 5 ते 10 मिनिटे आपल्याला हे मूग असे शिजवून घ्यायचे आहेत पातेल्यामध्ये। तुम्ही मुगाला कुकरमध्ये 3 शिट्ट्या पण घेऊ शकता, पण जर कुकरमध्ये घातले ना मूग शिजायला तर एकदम गाळ होतात, त्यामुळे मी पातेल्यामध्येच आता 5 ते 7 मिनिटे याला शिजवून घेणार आहे। चला आता झाकून ठेवू आणि 5-7 मिनिटे शिजवून घेऊ। चला आता 5-7 मिनिटे झाले आहेत, छान असे आपले मूग शिजले असतील। बघा मस्त असे मूग शिजले आहेत। एवढेच नॉर्मल मूग तुम्हाला शिजवून घ्यायचे आहेत। आता याला मी एका चाळणीमध्ये गाळून घेते। बघा मस्त अशी मी चाळणीमध्ये मूग गाळून घेतले आहेत। एवढेच नॉर्मल तुम्हाला मूग शिजवून घ्यायचे आहेत। एकदम मस्त अशी मुगाची भाजी तयार होते। मूग शिजवले ना की मेन म्हणजे आपली भाजी जी खाताना कचकच लागत नाही, आणि भाजीमध्ये पण तुम्ही शिजवून घेऊ शकता, पण लई टाईम लागतो हो त्या भाजीमध्ये शिजायला, त्यामुळे अशी शिजवून घेतलं ना की भाजी एकदम परफेक्ट बनते। छान असे मूग आता मी गाळून घेतले आहेत। चला आता वाटण पण झालं आहे, मूग पण गाळून तयार आहेत। आता आपण मुगाच्या भाजीला फोडणी देऊया। चला आता भाजीला फोडणी देऊन घेऊ। गॅसवरती कढई तापायला ठेवली आहे। आता यामध्ये कपकचं तेल घालू। चला छान असं तेल तापलेलं आहे। यामध्ये आता आपण जिरे मोहरी घालून घेऊ। जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे। बघा छान अशी जिरे मोहरी तडतडून झाली आहे। आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण बारीक असं वाटलं होतं ते यामध्ये घालून घेऊ, आणि छान असं याला हलवून घेऊया। आमच्याकडे जर ह्या पद्धतीने भाजी केली ना तर आमच्या घरची चाटून पुसून खातात, एवढी भारी भाजी होते। एकदा तुम्ही नक्की बनवून बघा। चला आता मसाल्याला छान असं लालसर भाजीपर्यंत हलवून घेऊया। बघा मसाल्याला छान असं मी लालसर भाजून घेतला आहे।
आता त्यामध्ये काही घरचे मसाले घालून घेऊ. पहिलं तर 1 चमचा धनेपूड घालायची, नंतर अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा तुम्हाला लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा काळं तिखट घालायचं आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं. सर्व काही घरचेच मसाले घातलेले आहेत. मग आता छान असं मसाल्याला हलवून घेते. बघा मसाला छान असा हलवून झाला आहे. मसाले टाकून सर्व काही मी छान असं हलवून घेतले. बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे. आता मसाला खाली करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालूया आणि छान असं हलवून घेऊया. तरी येईपर्यंत असंच थोडासा फुल गॅस करायचा आहे आणि छान अशी या भाजीला आपण तरी काढून घेऊया. तरी आली ना की मेन म्हणजे छान मस्त भाजीचा कलर वगैरे किती छान दिसतो ना तरी आल्याच्या नंतर. चला आता मस्त अशी तरी आणूस तर आपण थोडंसं 5 मिनिटे थांबूया, कमी गॅस करूया आणि छान अशी मस्त तरी आली की यामध्ये आपण मूग शिजवलेले घालून घेऊया. वाव, बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला. आता आपण हलवून घेऊया आणि यामध्ये आपण शिजवलेले मूग घालून घेऊयात. आणि मुगाला पण आपण छान असं हलवून घेऊया. बघा छान असे मी मूग हलवून घेतले आहेत. आता यामध्ये आपण गरम पाणी केलेलंच पाणी शक्यतो घाला, नाहीतर भाजीची सगळी काही टेस्ट उतरून जाईल. आता मी पाणी गरम केलेलं होतं तेच पाणी यामध्ये घालते. तुम्हाला जेवढ्या माणसांची भाजी करायची तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घातलं तरी काही हरकत नाही. इथे मी 1 तांब्याभर पाणी घातलेलं आहे आणि छान असं मी आता याला हलवून घेते. भाजीला छान अशी उकळी येईपर्यंत आपण आता भाजी शिजू देऊया. बघा छान अशी आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. आता आपण याला कोथिंबीर घालून घेऊ याच्यावरती आणि छान अशी भाजी हलवून घेऊया एकदा. बघा किती मस्त भाजी झालेली आहे. आणखी थोड्या वेळ शिजू देऊया या भाजीला. 5 मिनिटे शक्यतो शिजू द्या. चला आता 5-7 मिनिटे झाले आहेत. गॅस बंद करू. मस्त अशी भाजी तयार आहे. बघा किती मस्त झाली आहे भाजी. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. चला आता मी तर ही भाजी मस्त अशी ज्वारीच्या भाकरीबरोबर भाताबरोबर खाणार आहे. बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रियंकाज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटू अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.